आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुलांना मातीपासून बॉल बनवणे, लाटण्याने सपाट करणे इत्यादींमध्ये मदत करू। ही क्रिया लहान स्नायूंच्या विकासास मदत करते, मुलांच्या सर्जनशीलतेला प्रोत्साहन देते आणि त्यांना संवेदी अनुभव देखील प्रदान करते। या उपक्रमासाठी तुम्हाला नॉन टॉक्सिक म्हणजेच बिनविषारी, मऊ आणि सहज मोल्ड करता येईल अशी चिकणमाती आणि लाटण्याची आवश्यकता असेल। चला तर बघूया वर्गातील मुलांबरोबर हा उपक्रम कसा घेता येईल ते। या उपक्रमात ताई चिकणमातीपासून विविध आकार तयार करण्याबद्दल सांगून मुलांना गुंतवते। ताई मुलांना चिकणमातीचा एक एक गोळा देते आणि त्यापासून वेगवेगळ्या वस्तू बनवायला सांगते। मदतीसाठी ताई स्वतः पण काही वस्तू मातीपासून तयार करते। ते बघून करायला मुलांना प्रोत्साहन मिळते। सुरुवातीला सर्वजण एक गोल गोळा तयार करतात। ताई मुलांना विचारते की तो गोळा कशासारखा दिसत आहे। त्यावर मुले बॉल, लाडू, पेढा अशी वेगवेगळी उत्तरे देतात। नंतर हाताने थापून ताई त्या गोळ्याला सपाट करते आणि तो आकार पोळी किंवा पुरी, ताटली असा दिसत आहे अशी मुले वेगवेगळी उत्तरे देतात। नंतर त्या गोळ्याला लांब आकार देतात आणि तो आकार दोरी, साप, पाईप यासारखा दिसत असल्याचे मुले सांगतात। हा उपक्रम करताना मुले खूप आनंद घेतात। ताई मुलांच्या प्रयत्नांचे आणि उत्साहाचे कौतुक करते आणि टाळ्या वाजवून उपक्रम संपतो। तुम्ही पण तुमच्या वर्गातील मुलांबरोबर हा उपक्रम घ्या आणि मुलांना मातीपासून वेगवेगळे गोळे बनवणे, लाटण्याने किंवा हाताने ते सपाट करणे इत्यादींसाठी मदत करा। हा उपक्रम अधिक मनोरंजक बनवण्यासाठी तुम्ही मुलांना वेगवेगळे आकार, फळे, भाज्या, किडे इत्यादी वेगवेगळ्या वस्तू देखील बनवायला सांगू शकता। आपण पुन्हा भेटू एका नवीन खेळासह एका नवीन व्हिडिओमध्ये। बद्दल धन्यवाद।